नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेतलं। साधारण पोहे खायचे 4 छोटे चमचे तेल इथे मी वापरले। यात 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरं घालून घेतलं आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे। याला 1 ते 2 सेकंद चांगलं तेलावरती परतून घेतलं। यामध्ये आता कैरीचे काप घालायचे आहे। इथे मी एक मोठ्या आकाराची तोतापुरी कैरी घेतली। कैरी आधी स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि नंतर कापडाने तिला पुसून घेतलं आणि त्यानंतर कैरीचे इथे मी काप करून घेतलेले आहे। हे काप आपल्याला तेलावरती 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे आहे। काप परतून घेतल्यानंतर झाकण ठेवून यावरती एक वाफ काढून घ्यायची। इथे मी यावरती एक वाफ काढून घेतली। कैरी चांगली मऊसूत शिजण्यासाठी यात आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवायचे आणि साधारण 6 ते 7 मिनिटं आपल्याला हे कैरीचे काप वाफेमध्ये शिजवून घ्यायचे आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, या 6 ते 7 मिनिटांमधून तुम्हाला 1-1 किंवा 1.5 मिनिटांनी हे कैरीचे काप मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे कैरीचे काप हे तळाला चिटकणार नाही किंवा जळणार नाही। इथे मी याच पद्धतीने कैरीचे काप शिजवून घेतले। तुम्ही पाहू शकता कैरीचे काप मस्तसे मऊसूत शिजले गेलेले आहे। यामध्ये आता गूळ घालून घ्यायचा आहे। इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गोळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हा गूळ आपल्याला छान यात विरघळून घ्यायचा आहे। गूळ विरघळल्यामुळे बघू शकता तुम्ही याला छान पाणी सुटलेलं आहे। यात आता लगेच मसाले घालून घ्यायचे। तर इथे 1 चमचा मी लाल तिखट वापरलं। तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे। आता ही भाजी आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। जोपर्यंत भाजीला हलकासा घट्टपणा येत नाही तोपर्यंत भाजी शिजवून घ्यायची। इथे मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे। पाहू शकता भाजीला हलकासा घट्टपणा आलेला आहे। एवढीच भाजी शिजवून घ्यायची, यापेक्षा जास्त भाजी शिजवायची नाही, कारण ही भाजी थंड झाल्यावरती देखील फार घट्ट होते। त्यामुळे तयार झाली अगदी चटपटीत अशी आपली ही कैरीची भाजी, चवीला अगदी भन्नाट लागते। ही भाजी चपातीसोबत, पराठ्यांसोबत आणि खिचडीसोबत खायला अप्रतिम लागते। लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील, इतकी टेस्टी तयार होते। एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी अर्धी वाटी इथे मी कैरीचे काप घेतलेले आहे। इथे मी कैरीची साल काढून घेतलेली आहे। मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे। इथे मी 1 चमचा जिरं घेतलेलं आहे। पाव वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाण्यांची सालं काढून घेतली। 4 पोपटी मिरच्या घेतलेल्या आहे। या मिरच्या थोड्याशा कमी तिखट असतात, त्यामुळे इथे मी छोट्या ज्या मिरच्या असतात थोड्याशा तिखटमधल्या, तर त्या 3 मिरच्या घेतलेल्या आहे। 4 ते 5 लसणच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं। आता कढईमध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये लसूण घालून घेतला। लसूण आपल्याला हलक्याशा गुलाबी रंगावरती छान परतून घ्यायचे। लसूण परतल्यानंतर यामध्ये पोपटी मिरच्यांचे काप घालून घ्यायचे आणि हिरव्या मिरचीचे देखील काप घालायचे। मिरच्या 2 ते 3 मिनिटं छान तेलावरती आपल्याला परतून घ्यायच्या आहे। जोपर्यंत मिरच्यांना पांढरे डाग येत नाहीत तोपर्यंत मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या। मंडळी, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळते। इथे मी मिरची चांगली परतून घेतली। यामध्ये आता शेंगदाणे घालायचे आहे। 1 चमचा जिरं घालायचे। 1 इंच आल्याचे काप घालून घ्यायचे। पुन्हा हे 1 ते 2 सेकंद चांगलं तेलावरती परतून घ्यायचं। याला परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी कैरीचे काप घालायचे आहे। कैरीचे काप घातल्यानंतर पुन्हा याला परतायचं, साधारण 2 ते 3 मिनिटं परतायचं, म्हणजे कैरीचा जो आंबटपणा असतो तो थोडासा कमी होतो। याला परतून घेतले। आता गॅस बंद करायचा आणि यामध्येच आपल्याला मूठभर कोथिंबीर घालून घ्यायची आहे। इथे आपलं हे मिश्रण तयार झालंय। याला एका प्लेटमध्ये आता थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे। इथे आज आपण कैरीचा ठेचा बनवत आहोत, तर त्यासाठी इथे मी एक मिक्सीचं भांडं घेतलं। यामध्ये हे संपूर्ण मिश्रण घालून घेतलं। हवं तर तुम्ही हे मिश्रण खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता। यातच चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि थोडंसं जाडसर याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे। इथे मी याला वाटून घेतलेला आहे। याच पद्धतीचा आपल्याला असा हा ठेचा हवा आहे। जास्त बारीक करायचं नाही, असा थोडासा जाडसरच ठेवायचा, म्हणजे चवीला अगदी छान लागतो। तयार झाला मस्तसा चटपटीत इथे आपला हा कैरीचा ठेचा, चवीला अगदी छान लागतो। खिचडीसोबत, भाकरीसोबत आणि चपातीसोबत तुम्ही याला खाऊ शकता। एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराची तोतापुरी कैरी घेतली। कैरीची सालं काढून घेतलेली आहे आणि याचे काप करून घेतले। आता ही कैरी आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे।
कैरीचे काप बुडतील इतपत यात पाणी घालायचे। कुकरचं झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। इथे मी कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि कैरी शिजवून घेतलेली आहे। पाहू शकता मस्त अशी मऊसूत कैरी शिजलेली आहे। इथे आपण कैरीचं पन्ह बनवत आहोत, तर त्यासाठी हे मिश्रण आपल्याला रवीने घोटून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही हे मिश्रण मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता किंवा इलेक्ट्रिक ब्लेंडर सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। इथे मी याला घोटून घेतलं। यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालून घ्यायचं आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता गूळ आपल्याला चांगला विरघळून घ्यायचा आहे। कैरीचं मिश्रण फार गरम होतं, त्यामुळे गूळ चांगला यामध्ये विरघळलेला आहे। कैरीचं पन्ह बनवत आहोत, तर त्यासाठी यात आपल्याला पाणी घालायचं आहे। इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। पाणी इथे आपल्याला फ्रीजमधील थंडगार वापरायचं आहे। याला मिक्स करून घेतले। मला असं वाटतं यात आणखी पाणी बसेल, त्यामुळे आणखी यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेते। पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। कैरीच्या पन्ह्याची थिकनेस तुम्ही पाहून घ्या, या पद्धतीची आहे। उन्हाळ्यामध्ये जेवण करायची इच्छा होत नाही, त्यावेळेस तुम्ही हे कैरीचं पन्ह जेवताना तोंडी लावण्यासाठी तयार करून घेऊ शकता। सगळ्यात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे। इथे आपलं हे कैरीचं पन्ह तयार झालं। असं हे कैरीचं पन्ह तयार केल्यानंतर तुम्ही हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। साधारण 2 ते 3 आठवडे अजिबात हे पन्ह खराब होत नाही। असं हे कैरीचं चटपटीत पन्ह चवीला तर अगदी छान लागतं आणि लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने पितात, इतकं टेस्टी होतं। या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी अर्धी वाटी इथे मी कैरीचा किस घेतलेला आहे। यात पोहे खायचे 3 चमचे आपल्याला गूळ घालायचं आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हा गूळ आपल्याला या कैरीच्या किसमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे। गूळ व्यवस्थित यात मिक्स झाल्यामुळे तुम्ही पाहू शकता गुळाला छान पाणी सुटलेलं आहे। आता हा कैरीचा पदार्थ खूप चटपटीत तयार होण्यासाठी इथे आपल्याला एक फोडणी बनवायची आहे। पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। साधारण 1 छोटा चमचा तेल आहे। 1 चमचा मोहरी यामध्ये घातली। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे। हिंगाचा फ्लेवर या पदार्थामध्ये खूप छान उतरतो। आता या फोडणीमध्ये मसाले घालताना गॅस बंद करायचा, नाहीतर मग तेल फार गरम असेल तर मसालेही करपू शकता। पाव चमचा हळदी पावडर यात घालायची। 1 चमचा लाल तिखट घालायचं आणि छान मसाले 1 ते 2 सेकंद तेलावरती परतून घ्यायचे। इथे आपली मस्त अशी ही फोडणी तयार झालेली आहे। तयार करून घेतलेली ही फोडणी आता आपण लगेच या कैरीच्या मिश्रणावरती घालून घेऊया। आता याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपला हा कैरीचा टक्कू तयार झाला। उन्हाळ्यामध्ये भाज्यांची चव लागत नाही, तेव्हा तुम्ही हा कैरीचा टक्कू तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता। चपातीसोबत भाकरीसोबत देखील हा खूप छान लागतो। एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे। दह्यामध्ये 3 चमचे साखर घालायची आणि दही स्मूथ होईपर्यंत आता फेटून घ्यायचं। इथे मी दही फेटून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता दह्याला मस्त असं क्रीमी आणि स्मूथ असं टेक्स्चर आलेलं आहे। या पद्धतीतच आपल्याला हे दही हवं आहे। आता या दह्यामध्ये आपल्याला पाव वाटी कैरीचे काप घालायचे आहे। इथे मी कैरीची सालं काढून घेतली आणि नंतर कैरी कापून घेतलेली होती। पाव वाटी टोमॅटो घालायचा, पाव वाटी कांदा घालायचा आणि 1 वाटी कैरीचे काप घालायचे। मसाल्यांमध्ये आता अर्धा चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर, पाव चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा धणे पावडर यामध्ये घालायची। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। आता हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया। इथे आपली मस्त अशी इथे कैरीची कोशिंबीर तयार झालेली आहे। जशी लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळते ना, त्याच चवीची ही कोशिंबीर घरच्या घरी तयार झाली। चवीला अगदी छान लागते। नक्कीच एकदा तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा। मंडळी, जर तुम्हाला आजच्या सर्व रेसिपीज आवडल्या असतील ना, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतं। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। भेटू आता नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।